वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। टीएटी की परीक्षा हो जाने के बाद और जिस तरीके से दोस्तों हमारा प्रदर्शन रहा है, जिस तरीके से हमारा रिजल्ट जो है दोस्तों निकल कर आया है, उसके बाद हम सीटेट की तैयारी आज से जो है दोस्तों शुरू करेंगे। और किसी भी परीक्षा की तैयारी करने से पहले दोस्तों उसके क्वेश्चन पेपर का जो प्रारूप होता है, उसके जो क्वेश्चन पेपर का जो स्वरूप होता है दोस्तों, वो हमको पूरी तरीके से पता होना चाहिए। क्योंकि जिस तरीके से हमारा प्रदर्शन रहा है दोस्तों, आप कमेंट्स बॉक्स में जाकर देख सकते हैं कि कितने बच्चे जो है हिंदी में हमारे विषय से और हमारे लेक्चर करके दोस्तों हमारे नोट्स जो है बच्चों ने 28 यहाँ तक के 30 नंबर हासिल किए। 30 में से 30 नंबर दोस्तों प्रूफ के साथ हम आपको ये चीज़ें दिखाएंगे। तो खैर चलिए, यहाँ पर जो बातें हम आपको बताने वाले हैं दोस्तों, यहाँ पर हम सीटेट फरवरी 2026 को लेकर मराठी का क्वेश्चन पेपर आपके सामने लेकर आए हैं दोस्तों। मराठी भाषा एक, तो देखिए दोस्तों किस तरीके से मराठी का क्वेश्चन पेपर होता है और टीएटी से बहुत ज़्यादा आसान सीटेट होती है दोस्तों। भले ही हिंदी क्या है, इसकी लैंग्वेज होती है, क्योंकि मराठी लैंग्वेज तो आपको मराठी में पूछा जाता है, लेकिन बाकी का पेपर क्या होता है, हिंदी में होता है। तो बात को समझेंगे आपकी, बड़ा आसान पेपर होता है दोस्तों। क्योंकि एक बार जो है आपने क्वेश्चन पेपर देख लेना है, किस प्रकार के प्रश्न आते हैं दोस्तों, तो आपको एक आइडियाज आ जाएगा, आपको एक नॉलेज आ जाएगा दोस्तों। ये बात आप समझेंगे। हम बढ़ते ही वीडियो में आगे बढ़ने से पहले चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए, ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है दोस्तों वो आसानी से मिल पाए। और अगर आप हमसे जुड़ना चाहते हो दोस्तों तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम अपडेट वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगी। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो सिंपली ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे दोस्तों, जिससे क्या है अगले 75 दिन तक आपको रोजाना यहां पर से क्या है दोस्तों सीटेट के लिए बेस्ट क्वालिटी वीडियो देखने के लिए मिलेंगे। तो चलिए बढ़ते हैं वीडियो में आगे बढ़ने से पहले चॅनल को लाईक कीजिए। तो देखिए दोस्तों, आता तुमची जी भाषा एक आहे या ठिकाणी मराठी असणार आहे। जशा प्रकारे आपण टीएटी मध्ये भाषा एक हिंदी घेतली होती, आता आपली सीटेट मध्ये भाषा एक मराठी असणार आहे, हे तुम्ही समजून घ्या। आणि भाषा दोन आपली या ठिकाणी हिंदी असणार आहे। ओके, तर जे भाषा एक चे जे प्रश्न असतात आपल्याला टीएटी मध्ये 1 ते 30 प्रश्न जे असतात ते भाषा एकचे असतात, परंतु सीटेट मध्ये तसा नसतो। सीटेट मध्ये आपले 91 ते 120 जे प्रश्न असतात मित्रांनो, ते मराठी भाषेचे असणार आहे। म्हणजे आपली भाषा एक कोणती असेल, मराठी असेल। पेपर एक असो अथवा पेपर 2 असो, काहीच यात फरक नाही। तर हे बघा, या ठिकाणी तुम्हाला एक परिच्छेद दिलेला आहे आणि दुसरी बाब की दोन परिच्छेद दिले जातात। म्हणजे एक गद्य परिच्छेद आणि एक पद्य परिच्छेद, म्हणजे एक कवितेच्या आधारावर आणि एक गद्य आधारावर दोन परिच्छेद आपल्याला दिले जातात 15 मार्कासाठी। आणि 15 मार्कासाठी तुम्हाला लँग्वेज पॅडॉगॉजी विचारली जाते, म्हणजे मराठी अध्यापन शास्त्र। ओके, तर हे बघा, हे परिच्छेद दिलेला आहे आणि या परिच्छेदाच्या आधारावर आपल्याला जवळपास किती प्रश्न विचारलेले आहेत, तर 9 प्रश्न विचारलेले आहे। काय दिलेलं आहे की पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्याय निवडा। आता हे बघा मित्रांनो, परिच्छेद हे जे असतात ते मोठे मोठे असतात, म्हणजे एक परिच्छेद संपला आपला। ओके, हे परिच्छेद दिलेला आहे आणि परिच्छेदच्या आधारावर आपल्याला प्रश्न क्रमांक 91 ते प्रश्न क्रमांक 99 चे उत्तर द्यायचे आहे। तर मित्रांनो, येथे परिच्छेद न वाचन करता आपण डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत, कारण की एक म्हणजे तुमच्यासाठी एक्झाम्पलसाठी आपण हे क्वेश्चन पेपर या ठिकाणी आणले आहोत। तर हे बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे की वाघांनी आपल्याला स्वीकारले हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले। आता या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही परिच्छेद वाचन केला, उतारा वाचन केला, तर आपल्याला लगेच उत्तर भेटेल ऑप्शन क्रमांक 2, वाघांचे हुंकार ऐकल्याने। दुसरा प्रश्न आहे की 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे। आताच आपण टीईटीची परीक्षा देऊन आलेले आहोत मित्रांनो, आणि व्याकरण संदर्भात आपण पूर्णपणे कन्फर्म आहे। आपल्याला माहित आहे की व्याकरणचे जे प्रश्न असतात त्याचे उत्तर आपण देऊ शकतो। याच्या व्याकरणशी काहीच संबंध नाही, म्हणजे परिच्छेदशी काहीच संबंध नाही। डायरेक्ट तुम्ही उत्तर लावू शकतात की व्याकरण संदर्भात प्रश्न विचारलेला आहे। 5 किंवा 7 प्रश्न आपल्याला व्याकरण संदर्भात सुद्धा विचारले जातात। प्रश्न आहे की 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल पूर्णांक वाचक, हे काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 93 दे, हे बघा 93 वा प्रश्न आहे की ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे। जशा प्रकारे टीईटी मध्ये उतारा दिला होता आणि आपण प्रश्नाचे उत्तर दिले, तशाच प्रकारे हा उतारा या ठिकाणी असेल। आणि ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे लगेच आपल्याला कळेल, आपण जर उतारा वाचन केला तर। ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे, तर सिंहिणीचे नाव आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 94 दिलेला आहे की लेखक काम करीत असलेल्या सिंहांची संख्या किती होती। तर हे बघा मित्रांनो, सिंहाची संख्या एकूण किती होती, तर 5 होती। म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 दिलेला आहे ते काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक जे
4 असेल ते योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न सुद्धा व्याकरण संदर्भात विचारलेला आहे, म्हणजे व्याकरण संदर्भातला हा दुसरा प्रश्न आहे। तुम्ही काउंट करून ठेवा मित्रांनो, जर तुम्ही सीटेटची परीक्षा देणार आहे तर तुम्हाला माहीत पाहिजे की प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, अध्यापनशास्त्र म्हणजे पॅडागॉजी किती मार्कासाठी येते आणि परिच्छेदात म्हणजे उतार्याच्या आधारावर तुम्हाला किती म्हणजे व्याकरण संदर्भात प्रश्न विचारले जातात। प्रश्न आहे की गोंजारने या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा। तर हे बघा, गोंजारने म्हणजे काय, तर माया लावणे, हा व्याकरण संदर्भातला आपला दुसरा प्रश्न झाला। ओके, त्यानंतर जॉर्ज कोण होता, परिच्छेद वाचला, उतारा वाचला की आपल्याला माहीत पडेल की जॉर्ज हा कोण होता, तर वाघ होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, आता हे बघा प्रश्न क्रमांक 97 सुद्धा व्याकरण संदर्भात दिलेला आहे की श्रवण वाघ हे कोणते नाम आहे। तर हे बघा, श्रवण वाघ हे कोणते नाम आहे, तर विशेष नाम आहे। ऑप्शन क्रमांक आपला जे 2 असेल ते काय असेल, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98, हा सुद्धा प्रश्न व्याकरण संदर्भात विचारलेला आहे की चांगला वाघ यातील अधोरेखित काय आहे। तर हे बघा, चांगला हे काय आहे, विशेषण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, 8 पैकी 4 प्रश्न आपल्याला या ठिकाणी व्याकरण संदर्भात परिच्छेदच्या आधारावर विचारले गेलेले आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे जवळपास 7 किंवा 8 प्रश्न आपल्याला व्याकरण संदर्भात विचारले जातात सीटेट मध्ये। मराठीचे आपण काय आहे क्वेश्चन पेपर पाहत आहोत। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न विचारलेला आहे की प्राणी संग्रहालय भयचकित का झाले, याचे जे उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2, म्हणजे हे बघा श्रवणने वाघिणीचे शेपटी तोडल्यामुळे आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। हे झाले आपले 9 प्रश्न जे आपल्याला उतार्याच्या आधारावर दिले होते। आता त्यानंतर कविता दिलेली आहे, जशा प्रकारे आपल्याला हिंदी आणि मराठीमध्ये TAT मध्ये कविता सुद्धा विचारली होती आणि एक गद्य पॅसेज सुद्धा दिला होता। या ठिकाणी कविता दिलेली आहे आणि सूचना काय आहे हे बघा, क्रमांक 10 ते 105 यासाठी योग्य पर्याय निवडा। आता पुढचे जे 6 प्रश्न आहे, म्हणजे 6 प्रश्न तुम्हाला या कवितेच्या आधारावर आपल्याला प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे। एकूण 15 प्रश्न आपले झाले। ओके, ते 9 आणि हे 6। आता या बघा कविता हे तुम्ही वाचून घ्या किंवा पाहून घ्या। आता कवितेच्या आधारावर पहिलाच प्रश्न आहे ते व्याकरणच्या संदर्भात विचारलेला आहे की 6 किंवा 5 यातील अधोरेखित काय आहे। तर हे बघा, किंवा काय आहे, तर उभयन्वी अव्यय आहे। 2 वाक्य किंवा 2 शब्दांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण काय म्हणतो, तर उभयन्वी अव्यय म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे ते सुद्धा या व्याकरण संदर्भात विचारलेला आहे, म्हणजे व्याकरण संदर्भातला हा आपला 6वा प्रश्न आहे की तुळस हे काय आहे। तर हे बघा, तुळस हे काय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे, कारण की तुळस हे विशेष नाम आहे। आणि पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न दिलेला आहे की रक्त कशामुळे वाहते। तर हे बघा, रक्त कशामुळे वाहते, म्हणजे 102चं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, काच रुतल्यामुळे। ओके, आणि आता 3 प्रश्न राहिलेले आहे आणखी। पुढचा जे प्रश्न आहे की नायिकेचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि जे पर्याय क्रमांक 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, श्वास घुसमटल्यामुळे। पुढचा प्रश्न आहे अनावर होणे म्हणजे काय। तर हे बघा, हा प्रश्न व्याकरण संदर्भात आहे। अनावर होणे म्हणजे काय, अनियंत्रित होणे। ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असणार आहे। आणि शेवटचा जे प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 105, हा सुद्धा व्याकरण संदर्भातला प्रश्न आहे, म्हणजे 7वा प्रश्न हा व्याकरण संदर्भातला। 15 पैकी 7 प्रश्न तुम्हाला व्याकरण संदर्भातले, म्हणजे TATची तुमची प्रॅक्टिस जास्त आहे, म्हणजे व्याकरण आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की नाम सर्वनाम विशेषण क्रिया विशेषण यापेक्षा वेगळे प्रश्न या ठिकाणी विचारले जात नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। ओके, तर काळोख काय आहे आपल्याला माहित आहे, विशेषण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, आता हे आपले संपले 15 प्रश्न, म्हणजे 15 प्रश्न, एक आपल्याला गद्य पॅसेज दिलेला होता आणि एक पद्य कविता दिलेली होती, म्हणजे 15 प्रश्न झाले मित्रांनो आपले। आता पुढचे जे 15 प्रश्न आहे ते असणार आहे मराठी भाषा पॅडागॉजी। आता मराठी भाषा पॅडागॉजी म्हणजे काय, तर एक तुमची स्किल असते, म्हणजे आपण विद्यार्थ्याला कशा प्रकारे कंट्रोल करतो शाळेमध्ये किंवा कशा प्रकारे आपण त्यांच्याशी बिहेवियर करतो, हे या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे। तर हे बघा, 106वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 106 की साधनांची अधिकृतता म्हणजे काय। तर हे बघा, साधनांची अधिकृतता म्हणजे काय, 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि यापैकी जे बेस्ट ऑप्शन असतो सीटेट मध्ये कसा असतो, बेस्ट ऑप्शन आपल्याला काय आहे चॉईस करावा लागतो। तर डायरेक्ट उत्तर आपण पाहणार आहोत। तर हे बघा, वास्तव जीवन संदर्भात लिहिली गेलेली विकसित झालेली साधन सामग्री हे काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 107। आता 107वा प्रश्न दिलेला आहे की इयत्ता 5वीची
विद्यार्थिनी अर्पणा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक ध्वनी शब्द नंतर वाक्य याच्या व्याख्यान किंवा ध्वनिफितीतील अर्थ लावण्यात अंतर्भाव असतो. ऐकणे शिकणे यासाठी ती कोणत्या पद्धतीवर विश्वास ठेवते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे आपला पर्याय क्रमांक जे 3 असेल बॉटम अप म्हणजे ऊर्ध्वगामी पद्धती आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 108 व प्रश्न विचारलेला आहे की भाषा शिक्षणात सर्वगुण क्षमता म्हणजे काय. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे. तर हे बघा भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमचे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो जवळपास 75 दिवस तुम्हाला अशाच प्रकारचे वीडियो पाहायला मिलणार. और दोस्तों आप आपकी स्क्रीन पर देख सकते हैं कि जिस तरीके से सीटेट को लेकर एक ऑफर हमने आपके लिए लेकर आए हैं दोस्तों. सिर्फ 499 रुपये में पेपर 2 के लिए ये सारे के सारे नोट्स आपको क्या है दोस्तों मिल जाएंगे और क्वालिटी नोट्स है दोस्तों. बिल्कुल इसको पढ़कर क्या है आसानी से आप जो है सीटेट में जो है दोस्तों 100-110 नंबर आसानी से ला सकते हैं. जिस तरीके से हमारा प्रदर्शन हिंदी में रहा है दोस्तों. और अगर आपके दोनों पेपर है दोस्तों तो सिर्फ 599 रुपये आपको करना है और दोनों पेपर के नोट्स आपको मिल जाएंगे दोस्तों. सिर्फ मैथमेटिक्स का नोट्स हमारे पास अवेलेबल नहीं है. बाकी सारे नोट्स जो है आपको अगर दोनों पेपर देने तो 599 में मिल जाएंगे दोस्तों. लेकिन किसी एक पेपर का नोट्स चाहिए तो आपको 499 में मिल जाएंगे दोस्तों. और मैं आपको बता रहा हूँ कि इतने बेस्ट और इतने क्वालिटी से हमने इसको टाइप किया है दोस्तों, बनाया है कि आप देखने के बाद ही बिल्कुल आपको सुकून मिलेगा. और डेफिनेटली आपको मैं बता रहा हूँ दोस्तों कि अभी से अगर आप सीटेट के पीछे लगेंगे तो बिल्कुल 110-115 नंबर क्या है आपके आसानी से आ सकते हैं दोस्तों. 80-85 वाली बात तो यहाँ पर रही नहीं है क्योंकि इतना आसान हम आपको क्या है दोस्तों सीटेट कर देंगे. हिंदी हो या मराठी हो तो इसके लिए क्या है दोस्तों आपको पढ़ना है, ये नोट्स परचेस करना है दोस्तों. क्योंकि आप मार्केट से बुक लोगे ऑनलाइन खरीदोगे तो आपको उसमें कुछ समझ में नहीं आएगा दोस्तों. हमने जो सारे सेट है वो अलग अलग किए. आपको हिंदी अलग मिलेगा, मराठी अलग मिलेगा, समाजशास्त्र अलग मिलेगा दोस्तों, बाल मानस शास्त्र अलग मिलेगा और ईवीएस अलग मिलेगा दोस्तों. जिससे क्या होगा कि आपको एक आइडिया आता है, आपको पढ़ने का तरीका मालूम पड़ता है दोस्तों. क्योंकि सारी चीज़ें एक साथ पढ़ेंगे तो आपको उतना कुछ समझ में नहीं आएगा. और नई चीज़ें दोस्तों 2-4 दिन लेक्चर देखेंगे आप तो आपको सारी चीज़ें जो है ठीक तरीके से समझ में आ जाएंगी. स्क्रीन पर दिए कॉन्टैक्ट नंबर पर कॉन्टैक्ट कर आप इसको परचेस करेंगे दोस्तों. याद रखेंगे कि 30 नवंबर तक ही ये ऑफर वैलिड है दोस्तों. उसके बाद ये पूरा का पूरा पैक जो है वो 999 रुपये में आपको दिया जाएगा. और सीटेट का नोटिफिकेशन आ चुका है. अगले 2 से 3 दिन में आपको क्या है दोस्तों रजिस्ट्रेशन की प्रक्रिया शुरू होती हुई नजर आएंगी. 8 फरवरी को पेपर होना है. बढ़ते अगले प्रश्न की तरफ. प्रश्न क्रमांक देखिए प्रश्न हम जो देखेंगे दोस्तों वो 109 है. चलिए ओके. आता हे बघा प्रश्न क्रमांक 109 विचारलेला आहे की पुढे एक हे बघा मजकूर किंवा विधान दिले आहेत. सदर मजकूर किंवा विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे. तर हे बघा एक मजकूर दिलेला आहे की भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते. याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस म्हणजे स्त्री पुरुष सर्व जातीचे माणसे, धर्माची माणसे, आदिवासी आणि सर्व शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमीची माणसे एक आहेत. याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार, ती होऊ शकणार नाही. परंतु भारतीय लोकशाहीत सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केला गेला आहे. अशा प्रकारे म्हणजे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न खूप मोठे मोठे असतात. आता आपल्याला 4 पैकी उत्तर द्यायचं आहे. हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. शास्त्रीय नोंद, राजकीय नोंद, समाज विज्ञान नोंद किंवा कायदेशीर नोंद. तर हे बघा प्रश्न क्रमांक जो 109 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 समाज विज्ञान नोंद. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 110 आपण पाहत आहोत मित्रांनो. हे बघा इयत्ता 6वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना पाठवा अभ्यास करण्यापूर्वी त्याची पूर्ण तयारी करण्यासाठी पाठातील मजकुरांचा त्यांच्या पूर्वज्ञानाशी आणि अनुवंशाशी संबंध लावते. ती कथा मजकूर प्रत्यक्षात शिकवण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते. तिला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे 4 असेल कथेच्या बाबत अनुमान लावणे हे काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे डॅश डॅश होय. सोपा प्रश्न आहे. तर हे बघा काय म्हणजे पोर्टफोलिओ. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पोर्टफोलिओ सुद्धा आपण नोट्समध्ये काय आहे ॲड केलेला आहे. आता त्यानंतर प्रश्न क्रमांक
112वा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि 112चे जे उत्तर असेल मित्रांनो ऐकणे व वाचणे हे काय आहे तर ग्रहण कौशल्य असणार आहे। प्रश्न क्रमांक 113 दिलेला आहे की अनेक भारतीय परदेशात व्यवसाय निमित्त रोजगारासाठी जातात आणि तिथली भाषा शिकतात, या प्रेरणेला काय म्हणता येईल। तर हे बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। अशाच प्रकारचे प्रश्न ट्रेंडिंगमध्ये चालत आहे मित्रांनो आणि अशाच प्रकारचे प्रश्न जास्ती विचारले जात आहे। तर हे बघा नैमित्तिक प्रेरणा म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। आणि प्रश्न क्रमांक 114 दिलेला आहे की पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही, तर हे बघा हिंदी आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण हिंदी ही अभिजात भाषा नाही। ऑप्शन क्रमांक जे आपला 1 असेल ते बरोबर उत्तर राहणार आहे। आता त्यानंतर NEP 2020 संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही। तर हे बघा मित्रांनो मी मागच्या 2 महिन्यापासून बोलत आहे की योग्य नाही अशा प्रकारचे प्रश्न खूप जास्त विचारले जात आहे। आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषांचा अंतर्भाव आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 116 आहे की पुढीलपैकी कशाचा संबंध भाषेबद्दलचे ज्ञान यांच्याशी आहे, अशा प्रकारे प्रश्न आहे। आणि या ठिकाणी जे उत्तर असेल मित्रांनो 116चे जे उत्तर असेल ते पर्याय क्रमांक 2 असेल, निर्देशक ज्ञान म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 117 दिलेला आहे की इयत्ता 6वीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील कृती विकसित करते, वाळवंट आणि तिथल्या वातावरणावर 5 वाक्य बोला, ही कृती योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी पुढीलपैकी योग्य कारण असलेले विधान निवडा, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे। आणि हे बघा योग्य जे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 की ही योग्य कृती नाही, कारण वाळवंट आणि तिथले वातावरण यावर बोलण्यासाठी अपेक्षित माहिती नाही, अशा प्रकारे आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 118 विचारलेला आहे की भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे, अशा प्रकारे प्रश्न आहे। आणि जे ऑप्शन क्रमांक आपला 2 असेल भाषेच्या बोली परिसरानुरूपात बदलतात, हे आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। आता शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 119 व प्रश्न दिलेला आहे की पुढील कोणते कार्य समकालीत शिक्षण कौशल्याचे उत्तेजन देते, तर हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे प्रकल्प कार्य। आणि शेवटचा प्रश्न आहे की ससंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल, आपल्याला ऑप्शन दिलेले आहे भाषिक। हे बघा प्रश्न असा आहे की भाषिक घटकांच्या ससंदर्भ परिचय, विद्यार्थ्यांना भाषा घटकांकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तव जीवन संदर्भात त्यांचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटकांना ओळखण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, अशा प्रकारे दिलेला आहे। आणि जे पर्याय क्रमांक 1 असेल जाणीव उन्नत करणे हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे प्रश्नपत्रिका असते। सीटेट डिसेंबर 2024 ची ही प्रश्नपत्रिका आपण पाहिली आहोत मित्रांनो। आणि पुढच्या वर्षी 8 फरवरीला सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे। आणि पेपर पॅटर्न कशा प्रकारे असतो हे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी एकत्रित केलेली होती मित्रांनो। आणि हिंदीचा असो पेपर म्हणजे बालमानसशास्त्राचा असो, कारण की अशाच प्रकारचे प्रश्न असतात, फक्त हिंदी आणि मराठीमध्ये तुम्हाला काय आहे परिच्छेद त्या ठिकाणी विचारले जाईल। बाकी जे असणार आहे ते म्हणजे प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 15 मार्कासाठी पॅडागॉजी असते, अध्यापनशास्त्र असते मित्रांनो। आणि अतिशय सोपे प्रश्न तुम्हाला लॉजिकली प्रश्न जे आहेत ते सीटेट मध्ये विचारले जातात। दोस्तों आप लोगों को हिंदी, मराठी और तमाम सब्जेक्ट के जो नोट्स है और तमाम सब्जेक्ट के जो वीडियो है दोस्तों वो हमारे चैनल के माध्यम से आपको मिलेंगे। इसके लिए क्या है दोस्तों स्क्रीन पर जो कांटेक्ट नंबर दिया गया है उस पर कांटेक्ट कर आप क्या है हमारे नोट्स वगैरह परचेस करेंगे। दोस्तों क्वेश्चन सेट का काम चालू है, सिर्फ मराठी के क्वेश्चन सेट अभी अवेलेबल है दोस्तों। 199 में आपको 10 क्वेश्चन सेट मिलेंगे किसी एक पेपर के मराठी के लिए। और दोस्तों जैसे ही हमारा काम पूरा हो जाता है जाहिरात के जरिए से आपको बता दिया जाएगा। लेकिन दोस्तों मैं आपको बता रहा हूँ कि अगर आपको सीटेट में 100 प्लस करने के 100 प्लस की हम गारंटी देते हैं दोस्तों, 90 की तो हम बात ही नहीं करें, क्योंकि आपको अगर 100 करना है तो आपको अभी से क्या है दोस्तों हमको फॉलो करना है, आपको अभी से क्या है हमारी बातों को मानना है दोस्तों। यकीनन मैं आपको बता रहा हूं कि आप 100 से ज़्यादा नंबर सीटेट में लेकर आएंगे फरवरी 2026 में। मिलते हैं दोस्तों नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ।